हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? वेलकम टू माय चॅनल हॅपी गार्डनिंग अँड कुकिंग. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी नर्सरीमधून भेंडीचे, वांग्याचे, मिरचीचे रोपं आणले होते आणि नर्सरीमधले रोपं ते जास्त करून जमिनीत लावल्यावर जगत नाहीत, काही काही त्यातले मरतात. म्हणून मी काय केलं होतं, भेंडीचे रोपं एका ठिकाणी 2-2 लावले होते. पण आता ते रोपं लावून 8-10 दिवस झाले आहेत आणि ते छान जगलेले आहेत. त्यांना नवीन पानंसुद्धा यायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे मी असा विचार केला की हे जर एका ठिकाणी असले तर ते बरोबर वाढणार नाहीत आणि त्यांना भेंडी पण व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळं मी आता त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लावत आहे. आता तुम्ही पाहू शकता, मी एक खड्डा केला आहे छोटासा आणि तिथं ते एक भेंडीचं रोप काढून तिथं लावत आहे. तुम्हाला दिसत असेल की माझ्या गार्डनमध्ये खूपच तण आहे. पण आता ते तण एवढं हे आहे, ही जागा खूप दिवसापासून पडीत होती, त्याच्यामुळे तिथं खूप तण वाढलेलं आहे. आता मी थोडं थोडं ते काढणं चालू केलेलं आहे आणि थोडं थोडं ते साफही करत आहे. एक भेंडीचं रोप आपण लावलेलं आहे. परत 1-2 ठिकाणी पण असंच भेंडीचं रोप आहे, 2 लावलेले. ते सुद्धा आपण वेगळं करू. तुम्हाला व्हिडिओमध्ये जे हे बारीक बारीक रोपं दिसत आहेत, हे मला माहीत नाही कशाचं आहे, पण ते सुद्धा एवढं वाढलेलं आहे गार्डनमध्ये की ते निघतच नाही. ते असं जमिनीवर पसरत पसरत जातं, त्याला मुळा फुटतात आणि ते त्याच्यामुळे जास्त वाढत आहे. तरी माझं थोडं थोडं काढणं सुरू आहे. तुम्ही इथं पाहू शकता, इथं मी क्लीन केलेलं आहे. इथं हे पहा, झेंडूचं रोप पण आहे आणि छान तिथं एक खड्डा खणला आहे मी, त्याच्यात हे भेंडीचं रोप लावत आहे. 4-5 दिवस झाले पाऊस आलेला नाही आहे, त्याच्यामुळं थोडी जमीन हलकीशी अशी वाळली आहे. ओलसर आहेच, पण थोडी अशी गारा कमी झाला आहे आणि थोडी वाळलेली आहे. असे आपण हे भेंडीचे रोप आपले लावणं झाले आहे. एक ठिकाणी जर ठेवले असते ते व्यवस्थित वाढले नसते, त्याच्यामुळं मी ते वेगवेगळे केले आहे. आता पाऊस नव्हता 4-5 दिवस झाले, म्हणून मग ते जे रोपं लावले आहेत त्यांना मी थोडं पाणी टाकत आहे. पाण्यामुळं ते व्यवस्थित हे होतील आणि मी रोपं बाहेर काढले होते आणि ते परत लावलेले आहेत, ते पण व्यवस्थित सेट होतील. त्याच्यामुळे मी त्यांना पाणी टाकत आहे. आणि 4-5 दिवस झाले होते, पाऊस आला नाही, त्याच्यामुळं सुद्धा झाडांना पाण्याची, रोपांना पाण्याची आवश्यकता होती. तण खूपच वाढत आहे, मला काही समजत नाही त्या तणासाठी काय करावं. तरी मी रोज थोडं 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 तण काढत आहे. आणि आणखी एक प्रॉब्लेम असा झाला आहे की इथं जे पहिले राहत होते त्यांनी लिलीची रोपं लावली होती, येलोवाली लिली, रेन लिली. तर ते लिलीचे रोपं एवढे वाढलेले आहेत गार्डनमध्ये की खूपच, आणि ते असे निघत पण नाही. त्यांना आपण तोडलं वगैरे, उपटलं वगैरे ते उपटत नाही, ते कंद खालीच राहतात. आणि ते एवढं म्हणजे त्यांनी गार्डनमध्ये पूर्ण जिकडं तिकडं तेच होत आहे. तरी मी आता काय करत असते, त्यांना जेव्हा बिया येतात तेव्हा ते बियाचं जे त्यांचं पॉड आहे ते मी ती तोडून बाहेर फेकून देत असते. तरी पण मग आता मला काही समजत नाही ते लिलीचं रोप काढायला काय करावं. तर खोदून खोदून पण किती खोदणार आहे. खूप सारं मागच्या वर्षी आम्ही खूप सारं खोदून खोदून काढले होते, पण तरी ते यावर्षी जेवढेच्या तेवढेच झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, मी बाकीच्या रोपांना सुद्धा पाणी देत आहे. खतसुद्धा टाकायचं आहे मला. ते खताचा व्हिडिओ पण आपण कोणकोणतं फर्टिलायझर मी टाकणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला कसं वाटलं आमचं गार्डन ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. मागच्या साईडला तुम्हाला दिसत आहे, तिकडं मी केळीची झाडी लावलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला एखाद्या वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून मला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.